Hello everyone, welcome back to our channel World Food वर्ल्ड Family मध्ये फॅमिलीमध्ये तुमचं तुमचं स्वागत स्वागत आहे. आहे. सो ह्या ब्लॉग थ्रू आम्ही तुम्हाला कम्प्लीट आमची जर्नी शेअर करू की माझी प्रेग्नेन्सी जर्नी कशी होती. माझी नाही, आमची प्रेग्नेन्सी जर्नी कशी होती. येस, बिकॉज ॲट दॅट टाइम आम्ही दोघंही जण प्रेग्नेंट होतो असंच Yes. म्हणता येईल. येस. कारण प्रेग्नेन्सीची न्यूज माहीत झाल्यानंतर आनंद हा दोघांनाही होतो. तर असं आपण म्हणू शकतो इथे की वी आर प्रेग्नेंट. आनंदापेक्षा जे 9 मंथ्स तू माझ्यासोबत होता थ्रू आउट 9 मंथ्स, की माझ्या प्रत्येक फेजमध्ये अप अँड डाऊन. सो त्याच्यासाठी मी म्हणेल की ही आपली जर्नी आहे दोघांची. आनंद म्हणजे नाही, आनंद तर फॅमिली पण असतं ना त्याच्यामध्ये. थँक्यू सो मच. पण जो पार्ट तू माझ्या लाईफमध्ये प्ले केलेला आहे, जो रोल तू माझ्या लाईफमध्ये प्ले केलेला आहे, तो प्रत्येक व्यक्तीचा नसतो. थँक्यू. सो एनिवेज, बॅक टू टॉपिक. इमोशनल होते मी थोडा. I know. सो लेट इट बी. सो प्रेग्नेन्सी ही प्लॅन प्रेग्नेन्सी होती. आमचं लग्न 2021मध्ये झालं, 3rd ऑफ एप्रिलला. आणि आमचं असं ऑलरेडी डिसाइडेड होतं की 3 ते 4 वर्ष आम्ही बेबी प्लॅन नाही करू. बट जसं लग्नाला 1 वर्ष झाला, ते दोघांना आम्हाला फील व्हायला लागलं की नाही, आता आपल्याला बाळ पाहिजे. कारण आमचं बाहेर फिरून वगैरे ऑलमोस्ट झालेलं होतं की नाही बाबा आम्ही एन्जॉय केलाय आता. हां. तर नाव इट्स टाइम टू, म्हणजे एक आमच्या दोघांसारखा दिसणारा एक बाळ आम्हाला हवा होता. तर येस. करायच्या आधी सगळ्यात आम्ही असं ठरवलं की मी माझं कम्प्लीट बॉडी चेकअप करेल आधी. बिकॉज असं नको की प्रेग्नेन्सी राहिली आणि मग नंतर काही कॉम्प्लिकेशन्स, कुठल्या गोष्टींची डिफिशियन्सी, हे सगळं मला नंतर नाही पाहिजे होतं. म्हणून आम्ही सगळ्यात आधी माझं एक बॉडी चेकअप आम्ही केलं. प्री प्रेग्नेन्सी टेस्ट केल्या सगळ्या, आणि त्यात सगळं आलं. म्हणजे विटॅमिन डी, युट्रस, ओव्हरीज, हे याचं सगळं चेक झालं. आणि त्यानंतर आय गेस मला विटॅमिन डीची डिफिशियन्सी होती है ना. 2 ते 3 महिने मी त्याचे औषध घेतले. हो, ते ड्युरेशन असतं टू कवर. पण मी 2 ते 3 महिन्यात माझं कवर होऊन गेलं होतं, बिकॉज एवढं मेजर नव्हतं. माझी मला प्रेग्नेन्सी ठरली नोव्हेंबर मंथमध्ये, आणि तिथून माझी 9 मंथ्सची जर्नी स्टार्ट झाली पुढे. सो स्टार्टिंगचे जे 3 मंथ्स होते ते थोडे डिफिकल्ट होते, बिकॉज ऑब्वियस आहे तुमच्या बॉडीमध्ये हॉर्मोन्स कम्प्लिटली अप अँड डाऊन होत आहे. सो ती बॉडी रिॲक्ट करते, आणि इट इज व्हेरी गुड. ते बॉडी जेव्हा रिॲक्ट करेल तेव्हा तुम्हाला पण कळेल की हां, समथिंग इज हॅपनिंग, काहीतरी होत आहे बाबा आतमध्ये. सो ते एकदम नॉर्मल आहे. आपल्याला जाणवत नाही त्या गोष्टी. दीपाली सोबत होतं तर मलाही त्या कळल्या नाही की बाबा ती प्रेग्नेंट आहे नाही. जेव्हा तिचे पिरियड्स मिस झाले तेव्हा आम्ही जस्ट टेस्ट केला आणि आम्हाला रिझल्ट पॉझिटिव्ह आला. बट आफ्टर दॅट फर्स्ट मंथ, सेकंड आणि थर्ड मंथमध्ये थोडे हार्मोनल चेंजेस राहते आणि बॉडी थोडी टायर्ड फील करते. आणि आपल्याला मेंटली पण माहिती असते की आतमध्ये बाळ आहे. कारण पहिल्या महिन्यामध्ये तसं काहीच नाही. बट ते हळूहळू जो मेंटली, हा, तर तेव्हा थोडे चेंजेस होते. तो तिचा फर्स्ट ट्रायमेस्टर होता. पण मला असं काही झालं नाही. मला फक्त एवढंच व्हायचं की फक्त मला पडून राहायचंय, मला काहीच खायची इच्छा नाही व्हायची. कुठल्याच गोष्टीची क्रेविंग मला थ्रू आउट प्रेग्नेन्सी नाही झालेली आहे. जे लोक म्हणतात ना की तुम्हाला डोहाळे लागतात, तुम्हाला काहीतरी खायची इच्छा होते, मी माझं सांगते, मला पर्सनली असं काहीच झालं नाही. माझा लॉस झाला, मला खायला मिळालं जास्त बाहेर. हो. कारण ठीक आहे ना, आपण म्हणजे कसं आहे, आपला पार्टनर त्या गोष्टी फॉलो करत आहे. फॉर एक्झाम्पल पाणीपुरी, ठीक आहे, एक चेंज म्हणून आपण कधीतरी खातो, बट तो चेंजही मला त्या फेज मध्ये मिळालेला नाही. कारण तिला ते बघूनच कसं तरी म्हणजे मी व्हायचं. बाहेर कुठे रेस्टॉरंट मध्ये गेली की मला लगेच मळमळ स्टार्ट व्हायचं. आणि आम्ही रेस्टॉरंटमध्ये बाहेर जर गेलो पण चुकून ना, मी तर नेहमी अवॉइडच करायचे. बिकॉज असं म्हणजे तुम्ही रोडनी पण जात आहे, मी हॉस्पिटलला सुद्धा जायची आणि कुठला स्मेल आला असं मला लगेच नॉशिया हिट करायचा. सो मी बाहेरचं काहीच नाही खाल्लंय. म्हणजे असं म्हणतात की पाणीपुरीसाठी मुली क्रेव्ह होतात, मी नाही झाली. इवन टिल नाव जियाना 1 इयरची झाली, स्टील मला पाणीपुरी बघितलं की कसं तरी व्हायला लागतं. पण हे आधी नव्हतं. बऱ्याचशा फूडचे जे माझे हॅबिट्स होते ते चेंज झालेले आहे.
म्हणजे जसं मी ग्रेव्हीचा मी कुठलाच प्रकार खाऊ नव्हते शकत 9 मंथ्स. बट बिफोर दॅट इट वॉज कम्प्लिटली ऑपोजिट. मला फक्त ग्रेव्हीच्या भाजी लागायच्या आणि मला साध्या ज्या भाज्या असतात मोकळ्या भाज्या मला ते नको. म्हणजे मी जे क्रेव्ह करायची 9 मंथ्स ते प्रणवचं सगळं काही होतं. आणि मेनली तुझं फर्स्ट ट्रायमेस्टर मध्ये तुझं डाएट काय होतं एक्झॅक्टली, म्हणजे तुझं रुटीन काय होतं फ्रॉम द मॉर्निंग, किंवा तुला रात्रभर त्रास व्हायचा किंवा काय? नाही, मला रात्रभर काहीच त्रास नाही व्हायचा. रात्रभर मी थ्रू आउट प्रेग्नन्सी मी 9 मंथ्स कम्प्लीट माझी प्रॉपर स्लीप माझं रुटीन होतं ते, की मी 9 तास बरोबर झोप घ्यायचे आणि दिवसभर मला झोप नव्हती. इव्हन माझं बाळपण असं होतं की 9 मंथ्समध्ये कम्प्लीट पूर्ण दिवस झियाना पोटामध्ये मला किक करायची आणि रात्री जेव्हा मी झोपायची तर ती पण एकदम नॉर्मल राहायचं सगळं. म्हणजे मला असं वाटतं ती पण झोपायची तर आपल्या मम्मी सोबत. बट तुझं रुटीन काय होतं, म्हणजे तू मॉर्निंगला कितीला उठायची, देन तुझं ब्रेकफास्ट कधी व्हायचा, लंच कधी करायची? नाही, असा काहीच रुटीन नव्हता की मी इतक्या वेळेस हे करेल ते होईल. पण मी सकाळी उठली की सगळ्यात आधी मी प्रणव हा खूप मोठा रोल प्ले केलेला आहे की न चुकता आणि 9ही महिने माझ्यासाठी ड्रायफ्रुट्स भिजत घालायचा हा नेक्स्ट डे साठी. सो मी 9ही महिने डेली न चुकता नारळ पाणी आणि मी ड्रायफ्रुट्स भिजत घातलेले ड्रायफ्रुट्स खायचे. किती बदाम? 4? मी वाढवलेले आहेत नाही, हळूहळू. स्टार्टिंगला 4, मग 5, मग 8, मग 9, मग 10, म्हणजे टिल 9 मंथ 10 पर्यंत मी गेली होती. सोप केलेले इज गुड, कारण ते असे गरम असतात. तर रात्री भिजू टाकायचे पाण्यामध्ये आणि त्याच्यानंतर सकाळी उठल्यानंतर पाणी फेकून द्यायचं आणि ते छान एन्जॉय करायचे. सो फर्स्ट ट्रायमेस्टर कम्प्लीट झाल्यानंतर आम्ही प्लॅन केलं की बाहेर कुठेतरी जाऊ म्हणून. सो आम्ही सेकंड ट्रायमेस्टर लगेच स्टार्ट झाला आणि मला वाटते 3 मंथ्स आणि 15 डेज वर झाले होते. तर आम्ही मग गोवा प्लॅन केला होता. याचा बर्थडे होता तर आम्ही गोव्याला गेलो होतो. सो वी हॅव बीन देअर फॉर 5 to 6 days. आणि व्हायचं मळमळ व्हायचं ऑब्वियस आहे. म्हणजे एक बाळ तुमच्या पोटात आहे, तुमच्या बॉडीमधले हॉर्मोन्स चेंज होत आहे तर काहीतरी चेंजेस राहतील. असं नाही राहत की बाबा सगळं स्मूथ, असं काही नसतं. तर म्हणजे ते कसं व्हायचं की ह्या क्षणात मी खूप चांगली आहे आणि विदिन सेकंड और मला 5 मिनिटानंतर बघाल तर ते काही. पण 4 to 6 मंथच्या ह्याच्यात तुझं बॅलन्स खूप सुंदर होता, म्हणजे एज कम्पेअर्ड टू फर्स्ट ट्रायमेस्टर. 4 to 6 मध्ये शी वॉज कम्प्लिटली नॉर्मल, जस्ट तिचं पोट होतं बाहेर, बट बाकी गोष्टी सगळ्या व्यवस्थित होत्या. असं मला ऍसिड कुठला त्रास नव्हता की बाबा माझं बीपी, मला शुगर, माझं सगळं बॅलन्स होतं टिल द डेट ऑफ डिलिव्हरी. एव्हरीथिंग वॉज नॉर्मल. सो मला कसलाच असा त्रास नाही झाला जस्ट बिकॉज ऑफ माय डाएट. आणि जसं सेकंड ट्रायमेस्टर लागला इतकं खाल्लं दीपालीने. नाही, थर्ड ट्रायमेस्टर मध्ये खाल्लं. सेकंड मध्ये खाल्लं, गोव्याला गेलो तेव्हा खाल्लं नाही का आपण? थर्ड ट्रायमेस्टरचं आहे ते थर्ड ट्रायमेस्टर मध्ये खाल्लंय, सेकंड ट्रायमेस्टर मध्ये काही नाही खाल्लंय. सो सेकंड ट्रायमेस्टर पण माझा अगदी स्मूथ होता. ते झाल्यानंतर आम्ही परत 1 महिन्यानंतर आणखी ट्रॅव्हल केलं. आम्ही पुण्याला गेलो होतो 4 to 5 days साठी. आमच्या अॅनिव्हर्सरीसाठी आम्ही प्लॅन केलं होतं. याला ऑफिसचे कामं होते आणि म्हणजे एकटं का ठेवायचं बा, तर तू पण चल म्हणून. आणि मग आम्ही पुण्याला गेलो होतो. पण तिथे पण सगळं स्मूथ होतं आणि मी थ्रू आउट 9 मंथ माझ्या घरचे सगळे कामं केलेले आहे. कुठल्याच प्रकारच्या मेड्स नव्हत्या लावल्या की आमचे इनलॉज की माझे पेरेंट्स, आमच्यासोबत कोणीच नव्हतं. थ्रू आउट 9 मंथ्स प्रणव माझ्या बरोबर होता. आणि बिकॉज याचं असं होतं की हे बाळ आपलं आहे तर आपणच करू. याचं डे 1 पासून होतं. डे 1 पासून पण नाही, जेव्हापासून आम्ही बेबी प्लॅन केला होता या आम्ही बेबीबद्दल बोलायचं लग्न झाल्यानंतर, तर आमचं दोघांचंही ठरलेलं होतं की हे बाळ आपलं आहे तर आपणच करू. सो सेकंड ट्रायमेस्टर पण माझा अगदी स्मूथ होता. मी बऱ्याचशा गोष्टी नाही खायची, जसं की दूध बघितल्याबरोबरच मला मळमळ व्हायचं. सो मी दूध अवॉइड करायची, ड्रायफ्रुट्स खायची, फ्रूट्स खायची, भरपूर फ्रूट्स खायची, भरपूर भाजी खात होती, चपाती, दही सगळं घ्यायची. प्रॉपर एक बॅलन्स डाएट राहायची माझं दोन्ही टाइम. पण जसं ते मंचिंग जेव्हा होते ना मिड आफ्टरनून मध्ये वगैरे,
तर नाही, मला ते ते सगळं काहीच नाही व्हायचं. आणि जर ते झालं पण, जसं मला 5 वाजता काही खायचं तर मी एक ऍपल खायची. टरबूज राहायचा. हा, वॉटरमेलन खायची. ऍपल, वॉटरमेलन, सीजनल फ्रूट. त्यावेळेवर जे त्या सीझन समर चालू होतं होतं तेव्हा ते. समर होता असं. आणि मी भरपूर पाणी प्यायली आहे, भरपूर. 4 ते 5 लिटर. म्हणजे सकाळ झाली की मी 5 लिटरच्या, म्हणजे माझ्याकडे 1-1 लिटरच्या 5 बॉटल्स होत्या. त्या लिटरली मी पूर्ण फिल करून घेऊन बसायची दिवसभर. So, पाणी भरपूर प्या. पाणी पाणी खूप जास्त गरजेचं बॉडी असते. हायड्रेटेड बॉडी राहते. हायड्रेटेड राहते आणि नारळ पाणी तो पण भरपूर चांगला इफेक्ट राहील तुमच्या बॉडीवर आणि बाळाला सुद्धा. म्हणजे मी बाहेरचं काहीच नाही, एक चॉकलेट सुद्धा मी तोंडात नाही टाकले थ्रू आउट 9 मध्ये. Yes. काहीच नाही. आणि स्वीट मी अजिबात, मला हा ऑब्व्हियसली क्रेव्ह व्हायचं. क्रेव्ह म्हणजे की इच्छा व्हायची की बाबा मला खायचंय, पण मी नाही खाल्लं. जस्ट बिकॉज की वेट पुट ऑन नाही झालाय. हे डॉक्टरकडे इन्स्ट्रक्शन्स आले होते की एव्हरी वेट तुझं एवढंच वेट वाढलं पाहिजे, याच्यावर नाही. मला आठवते की होळी होती मार्च महिन्यामध्ये आणि मी 5 मंथ्सची प्रेग्नेंट होती. त्या महिन्याला माझं 3 किलो वजन वाढलं होतं. 2 किलो वजन वाढायचं, 3 किलो वाढलं होतं. तर ती मला खूप रागवली होती की बिकॉज 8-9th मंथमध्ये ड्रास्टिकली तुमचं वेट वाढणं स्टार्ट होतं. कधी 5 म्हणजे एका महिन्यामध्ये 4 किलो, कोणाचं 5 किलो, कोणाचं 10 किलो. ते तुमच्या टोटली डिपेंड आहे की तुम्ही काय खाता याच्यावर डिपेंड आहे. पण तेव्हा भूकच एवढी लागतं की ते वेट वाढतच वाढतं. तुम्ही बाहेरचं खा नका खाऊ. सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट ही आहे की तुम्ही जे स्वीट आहे त्याच्यावर जास्त कंट्रोल करा. कारण तो जो एक डायबिटीसचा प्रकार आहे ड्युरिंग दॅट प्रेग्नन्सी, तो होण्याचे चान्सेस जास्त होतो. आणि तो जर झाला तर तुमच्या बाळाची ग्रोथ होणार नाही. बाळाची ग्रोथच स्टॉप होऊन जाते. बाळाचं वेट नाही वाढत. त्याला ऑक्सिजनला प्रॉब्लेम होतं. ते सगळं प्रपोर्शनली, म्हणजे ते सगळ्या गोष्टींना इंटरलिंक आहे. शुगर वाढलं तर बीपी वाढणं स्टार्ट होते. बीपी वाढणं स्टार्ट झालं तर त्या बाळाला ऑक्सिजन घेता येत नाही. त्या ह्या सगळ्या भरपूरशा गोष्टी आहेत ज्याच्यामुळे बाळाला त्रास होतो त्या गोष्टींना. आपल्याला तर होतोच, पण बाळ जास्त इफेक्ट होतो त्या सगळ्या गोष्टींमुळे. मेन म्हणजे माझी डॉक्टर पण स्ट्रिक्ट होती की वेट नको वाढवू बेटा, की नंतर त्रास नको व्हायला. बिकॉज तिचा फुल फोकस होता की आपण नॉर्मल डिलिव्हरीलाच जाऊ. आणि इव्हन आय वॉज रेडी फॉर नॉर्मल डिलिव्हरी. मला पण नॉर्मल डिलिव्हरीच करायची होती, सी सेक्शन नाही करायचं होतं. प्रत्येक आईला वाटते. जेव्हा आपण त्या फेजमध्ये राहतो ना, तर आपल्याला असंच वाटते की बाबा सगळ्या गोष्टी नॉर्मली झाल्या पाहिजे बॉडीमध्ये, ऑपरेट केल्या. आणि त्यावेळेवर ना एक मायलो ऍप म्हणून येते, ती आम्ही फॉलो करत होतो. त्याच्यामुळे आम्हाला म्हणजे कळायचं की आता बाळाचा शेप काय असेल, कुठले पार्ट्स आलेले आहेत, आता बाळाचं वेट किती असेल. बिकॉज डॉक्टर एवढं नाही सांगा जेवढं त्या मायलो ऍप मध्ये. इव्हन तुम्ही काय घेतलं पाहिजे बाळ झाल्यानंतर, म्हणजे ऍट द टाइम ऑफ प्रेग्नेन्सी जे जे तुम्हाला गोष्टी लागतात त्या सगळ्या गोष्टी त्या मायलो ऍपवर अवेलेबल आहे. सो मी रेकमेंड करेल ती ऍप की जे कोणी हे बघत आहे, ज्या कोणी लेडीज प्रेग्नेंट असेल ह्या वेळेवर, जर तुम्ही नक्की ती मायलो ऍप डाउनलोड करा तुमच्या फोनमध्ये आणि डेली बेसिसवर ट्रॅक करा तुमची प्रेग्नेन्सीला. सो अशी सेकंड ट्रायमिस्टर पण असं ट्रायमिस्टरमध्ये असला काहीच त्रास होत नाही जो फर्स्ट ट्रायमिस्टरमध्ये होतो. बिकॉज तेव्हा बॉडीचे हॉर्मोन्स पण बऱ्यापैकी नॉर्मल होऊन जातात, तर तुम्हाला एवढा त्रास नाही होत. हां, पोट इन्क्रीज होतं, पोट वाढायला लागतं, तर थोडं प्रेशर येतं पाठीवर. सो थोडंफार येतं, जास्त नाहीये जेवढं थर्ड ट्रायमिस्टर. आणि दीपालीने रुटीन मध्ये ती गोष्ट सांगितली नाही, तिने ब्रेकफास्ट आणि खाण्याच्याच गोष्टी सांगितल्या. बट शी नेव्हर मिस्ड अ वॉक. ती वॉक तिने कधीच मिस केलेलं नाहीये. दीपाली, वी हॅव टू कम्प्लीट 2 किलोमीटर मिनिमम. तर आमचे 2.5-3 किलोमीटर पर्यंत आम्ही जातो डेली. तुम्हाला वॉक करायचं आहे असं ना, तुम्ही प्रेग्नेंट आहे तुम्हाला बेडवरच राहायचंय, बेड रेस्ट करायचंय नाही. तुम्ही तेव्हा पण जितके जास्त फिट राहाल तेवढं बेटर आहे. मी डेली वॉक करायचे, एक्सरसाइज करायचे मी युट्यूबवर बघून. बिकॉज प्रीनॅटल एक्सरसाइज पण अवेलेबल आहेत युट्यूबवर, तुम्ही सर्च करा. भरपूरसे असे लोक आहेत ज्यांनी टाकलेले आहेत, सो मी ते पण फॉलो करायचे. आणि सेकंड ट्रायमिस्टर होतं, मग आम्ही एंटर केलं थर्ड ट्रायमिस्टरमध्ये. आणि थर्ड ट्रायमिस्टर असं होता माझ्यासाठी की फक्त खायचं आहे. जे मी फर्स्ट आणि सेकंड ट्रायमिस्टरमध्ये जे मी बोलली ना की मला कसलीच क्रेविंग नाही व्हायची, मी काहीच नाही खाल्लं. म्हणजे एक प्रॉपर बॅलन्स डाएट होती की सकाळी 2 चपाती, संध्याकाळी 2 चपाती, म्हणजे वे आणि मी तुम्हाला सांगायला मी प्रत्येक गोष्टी मी ओव्हर इटिंग नाही केली.
मी 2-2 तासाच्या गॅपमध्ये खायची, ते ज्यामुळे important आहे. ज्यामुळे मला लगेच मळमळ नाही, मला जे म्हणतात ना की लागतं, मला हे असं कसलाच प्रकार झाला नाही. इव्हन तुम्हाला डॉक्टर पण सांगते की दर 2-2 तासात खा, गॅप करू नका. सो मी ते प्रॉपरली फॉलो केलेलं आहे. मी लिटरली अलार्म सेट केले होते माझ्या फोनमध्ये, 2 तास झाले की मी लगेच काहीतरी खायची. आणि ते दिवस खूप जवळ आले होते की आम्ही आमच्या बाळाला हातात घेऊ. सो कारण 7 मंथ स्टार्ट झालं की सगळं कम्प्लीट असतं. म्हणजे ऍक्च्युअली मध्ये कम्प्लीट फील पण व्हायला लागतं पोटात, की लिटरली बाळाचं प्लेसमेंट कुठे, पाय कुठे आहेत, हात कुठे, ते कम्प्लिटली फील होतं 7 मंथ्स नंतर. त्याच्या आधी स्ट्रोक्स माइल्ड वाले स्ट्रोक्स फील होतात, पण असं तुम्हाला त्यांचे बॉडी पार्ट्स नाही फील होत. पण 7 मंथ मध्ये जेव्हा आपण झोपतो तेव्हा ते कम्प्लिटली बाळ इथून इकडे शिफ्ट झालं, त्याचे पाय शिफ्ट झाले. सो हे सगळं मला जियानाच्या वेळेस सगळं फील व्हायचं. स्वतः बनवायची, बिकॉज जसं मी बोलली आमच्याकडे कोणीच नव्हतं, आम्ही दोघंच सोबत होतो, एकमेकांसोबत होतो 9 महिने. सो पण ती जर्नी जी मी प्रणवसोबत 9 मंथ्स जे फील केलं ना, मला नाही वाटत की ते मी असं फील केलं असतं की मी माहेरी गेली असती माझ्या आईकडे. सो ती बॉन्डिंग जियानासोबत म्हणा की माझ्यासोबत, ते प्रणव नाही रिलेट करू शकला असता. बिकॉज कसं असते ना, एक एनिवेज आपण ह्या सगळ्या टॉपिकवर एक नेक्स्ट वेगळ्या ब्लॉग मध्ये बोलू की आफ्टर जर्नी माझं काय होतं म्हणून. बट वेगळ्या ब्लॉग मध्ये जर मी 9 महिने काही खाल्लं पण आहे साऊथ इंडियन मध्ये, तर मी फक्त तेच खाल्लंय, डोसा आणि मेदूवडा. सो मी 8 आणि 9 मंथ पण मी तेच खाल्लं. मला डेली बाहेर घेऊन जायचं हल्दीराम मध्ये आणि मी तेच खायचे, बिकॉज मला त्याच्यात तेच क्रेव नाही म्हणू शकत, क्रेविंग नव्हती होत. अजून मी बोलते, क्रेविंग हे असं काहीच नसतं. ते तुमचं, मला वाटतं ती तुमची सायकोलॉजी आहे, मेंटॅलिटी आहे. मे बी लोक बाकीचे सांगतात की 9 महिने क्रेव होतं म्हणून ते होतं, नाही असं काही नसते. इट फॉर 1 नॉट फॉर 2. भले बाळ आहे पोटात, पण ते तुम्ही जे खात आहे ते त्याला जात आहे ना. म्हणजे तुम्ही जे खाते त्यातलं अर्ध ते बाळ घेतो आणि अर्ध आईला मिळतं. आणि भरपूरशी लोक असं म्हणतात की जेव्हा तू प्रेग्नेंट असते इट फॉर 2 नॉट फॉर 1. पण हे चुकीचं आहे. इव्हन तुम्ही गुगल करा, सर्च करा, डॉक्टरशी तुम्ही तुमच्या बोला. मी नेहमी स्वतःसाठी खाल्लं, ज्यातून जियानाला पण मिळालं आणि मला पण मिळालं. त्याच्यामुळे असं झालं की ऑलरेडी मी माझ्या वेटपासनं 25 kg अबव, माझं 25 kg पुट ऑन झालं होतं थ्रू आउट 9 मंथ्स, न बाहेरचं खाता. मला नाही माहित ज्या मुली बाहेरचं खातात त्यांचं किती पुट ऑन होतं. सो आणि जेव्हा 8th मंथ किंवा आपण 9th मंथ मध्ये एंटर करतो, ड्युरिंग दॅट फेज थोडा तुम्हाला लेबर पेन पण होऊ शकतो. मला फॉल्स लेबर स्टार्ट झाले होते. 7 मंथ कम्प्लीट व्हायचेच होते, 7 मंथ कम्प्लीट व्हायचे होते. 15 डेज या 20 डेज वर झाले होते. मला एक फॉल्स लेबर स्टार्ट झाले होते. सो डॉक्टरनी मला एक मेडिसिन दिली होती, ज्याच्यामुळे लेबर स्टॉप करून ठेवले होते माझे. सो मला डॉक्टर पण बोलले होते की चान्सेस कम्प्लिटली आहे की तुझी नॉर्मल डिलिव्हरीच होईल. आणि आय वॉज कम्प्लिटली रेडी, मी रेडी होती त्याच्यासाठी. सो मग 8 मंथ स्टार्ट झाला. 8 मंथ पासनं भयानक प्रचंड त्रास होतो. सो त्रास म्हणजे की फक्त त्या बाळाचं वेट वाढतं ना, तर त्याचं पूर्ण वेट पाठीवर येतं, मागे येतं. बस तो एकच. आणि ते बाळ फिरतं ना, जेव्हा पाय मारतं ते बाळ, हात मारतो कुठे पण, खाली वर, सो ते सगळ्या गोष्टी फील होतात, त्याच्यामुळे त्रास होतो. आणखी असं ॲज काही असं खूप मेजर त्रास नाही की बाबा तो त्रास आपण सहन नाही करू शकत, अशातलं काही नसतं. सो मी तुम्हाला घाबरत नाहीये, मी फक्त तुम्हाला सांगते आहे की बिकॉज माहीत पाहिजे. बिकॉज जेव्हा मला ह्या सगळ्या गोष्टी माहीत नव्हत्या, तर मी लिटरली गुगल करायची, मी दिवसभर युट्यूबवर सर्च करत राहायची. म्हणून मी सांगते तुम्हाला की एक मेंटली आपण एक प्रिपेअर राहतो जर आपल्याला कुठल्या गोष्टी माहीत राहिल्या तर. सो 8 मंथ तरी ॲज कम्पेअर टू 9 मंथ, 8 मंथ वॉज इझी फॉर मी. पण जसा 9th मंथ लागला माझा 9व्या महिने लागल्यापासनं मला लेबर स्टार्ट झाले होते. 15 डेज पर्यंत मला पेन होते. ॲक्च्युअल लेबर नव्हते ते, पण यू कॅन से काइंड ऑफ लेबर पेनच होतं ते. 15 डेज त्रास झाला, पण मला त्याच्यानंतर सहनच नाही झाला. मग त्याच्यानंतर आम्ही डिसिजन घेतलं सी सेक्शनसाठी. आम्ही दोघांचं ते डिसिजन होतं सी सेक्शनसाठी. आणि मग नेक्स्ट डे जाऊन आम्ही
ठीक आहे ना? आणि त्याच्यामध्ये रिझन बेसिकली हे होतं की दीपालीला जेव्हा लेबर स्टार्ट झाला तेव्हा डॉक्टरनी थोडं एक्सटेंड करण्यासाठी आम्हाला एक मेडिसिन सुद्धा दिली होती. हा, तर त्या मेडिसिननी थोडा तो जो फॉल्स लेबर पेन आहे ते तो स्टॉप झाले होते. ते रिड्यूस करून टाकतात कम्प्लिटली. स्टॉप करतात, रिड्यूस नाही, कम्प्लिटली स्टॉप करतात ते. तुला त्रास नव्हता होत? कधीच नाही. मला ती जेव्हापासून ती मेडिसिन मला दिवसात एकदा मेडिसिन घ्यायला लावायचे ते, त्याच्याने तुम्हाला लेबरचा पेन, लेबर्स नाही येणार. बिकॉज कसं असते ना, जोपर्यंत 37 वीक ना, हा 37 की 38 वीक माझी किती कम्प्लीट झाली होती? 38 मध्ये डिलिव्हरी. हा, सो 37 वीक पर्यंत बाळ कम्प्लिटली डेव्हलप होतं. जर तुमचं बाळ, तुमची डिलिव्हरी 37 वीकच्या आधी होते, इट मीन्स ते बाळ प्री मॅच्युअर बेबी म्हणून मध्ये काउंट केलं जातं. आणि 37 वीक नंतर झालं तर ते प्री मॅच्युअर मध्ये काउंट नाही होत. तर माझे 37 वीक झाले होते आणि डॉक्टर मला बोलला होता की ते मेडिसिन बंद करा आता 37 वीक पासून. आणि लगेच मग माझ्या 4 to 5 डेज मध्ये आम्हीच डिसिजन घेतलं होतं की आम्हाला डिलिव्हरी करायची आहे म्हणून. आणि जे पोटामधलं पाणी असतं ते ऍट द एंड जेव्हा आपण एंड फेजला जातो, हा. बाळ जेव्हा डिलिव्हरीची वेळ येते तेव्हा ते पाणी लिक्विड कमी होत कमी जातं. पण होतं. दीपालीचं तसंच होतं. नाही, वाढत होतं माझं, वीक बाय वीक माझं वाढत होतं. 36 वीक मध्ये जेव्हा मी सोनोग्राफी केली होती तर डॉक्टर बोलले की बाळाचं वेट तर वाढतच आहे पण तुझ्या पोटामधलं पाणी पण भरपूर आहे. मला ऍक्च्युली पाणी जायला लागलं होतं 9th मंथ स्टार्ट झाल्याबरोबर. मग 1 आठवड्यानंतर परत माझी सोनोग्राफी केली. बाळाचं वेट तर 300 ग्रामनी वाढलेलं होतं, पण जे पाणी होतं, जे 36 वीक मध्ये आम्ही बघितलेलं होतं, ते त्याच्यापेक्षा डबल अमाऊंट. मग 37 वीक कम्प्लीट झाले होते आणि मला भरपूर त्रास होता. 16 डेज जे वरचे होते ना, म्हणजे जे मला बाकी 9 मंथ्स तो त्रास नाही झाला, ते मला ते 16 डेज मध्ये त्रास झाला होता. त्रास म्हणजे फक्त हेच होतं की मला पाणी खूप जात होतं आणि पेन व्हायचा. असा पेन होतो जेव्हा पिरियड्स येतात तेव्हा कसा पेन होतो की इथून इथून पूर्ण बॅक पासून तर पूर्ण पायापर्यंत क्रॅम्प्स यायचे आणि असं वाटायचं की बस बाळ खाली पुश होत आहे लिटरली. मला ही फिलिंग होती. माझ्या झियानाने पोझिशन पण घेतलेली होती. ठीक आहे, घाबरू नको त्यांना. काय घाई घाबरायचं नाहीये ते. कोणी इकडे पेन होतं, मलाच पेन व्हायला लागलं होता. ठीक आहे, म्हणजे खूप मस्त ऍडव्हेंचर असतो आणि खरं आहे ना, एक पण मी जीव. तेच सांगेल की तो पेन बिअरेबल आहे. असं नाही आहे की खूप डिफिकल्ट आहे, नाही, काहीच डिफिकल्ट नाही. जेव्हा ते बाळ आपल्या हातात येतं ना, तेव्हा त्या सगळ्या गोष्टी अशा वाटतात की अरे ते काहीच नव्हतं. ते 9 महिने आपण जे सहन केलं काहीच नव्हतं. मला तर तेच फील झालं. सो असे माझे 9 मंथ्स होते आणि आफ्टर झियाना आम्ही काय काय प्रिकॉशन्स घेतल्या, मी काय खाल्लं आफ्टर डिलिव्हरी, मी हे सगळं तुम्हाला कधी जिम लावली, कधी जिम स्टार्ट कधी केली, एक्सरसाइज, कधी वॉक, कधी हेवी वर्कआउट तिने स्टार्ट केला हा, आणि त्याच्यानंतर तिने तिचं वेट कसं रिड्यूस केलं. हे सगळं तुमच्या बरोबर कमिंग नेक्स्ट ब्लॉग मध्ये शेअर करेल. सो तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर तोपर्यंत हसत राहा, मजेत राहा आणि आनंदी राहा.